राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता चाललो आपण टोमॅटो काढायला. तुम्ही बघू शकता, हे राहिलं कॅरेट आणि मागणं अजून येतं ते ट्रॅक्टरवरती. तर आज आहे मंडे, सोमवार, तर आपला बाजार आहे आज मित्रांनो. तर त्याच्यासाठी काढायचे आज आपल्याला बाजार. त्याच्यासाठी टोमॅटो तोडायचे आपल्याला आज. बरेचसे कॅरेट काढून ठेवायचे ऑलरेडीच. लास्ट टाइम तर काय झालं ते माहितीच आहे तुम्हाला, त्यामुळं आता त्यावेळेस आधीच काढून ठेवायचे आपल्याला. तर चला आता जाऊया, टोमॅटो काढून ठेवूया आपण. एक 9-10 कॅरेट आधीच काढून ठेवू आणि मग सगळे घरी वगैरे आणून ठेवायचे, मग मम्मीला सोडून यायचं. तर चला. तर मित्रांनो, आपण काढले जातात टोमॅटोचे 9-10 कॅरेट काढले जातात आणि हे घेऊन जायचे आता आपल्याला बाजारला. तर चला आता घेऊन जाऊया. हे परत लागले ते यायला लागणार आपल्याला तोडायला. तर चला आता, जेवढे काढलेत तेवढे घेऊन जाऊया. त्या मम्मीचं आवडलं की मग मम्मीला सोडून यायचं. मग घरी गेलो परत आता गायांचं आवरायचं, मग परत आपलं काम बघायचं दुसरं. ते चला आता आधी जाऊया, मम्मीला सगळं रेडी करून देऊया आणि गायांचं चारा पाणी करूया. चला आता आपण काही गाय घेऊन चाललो इकडं वरती बांधण्यासाठी. चला आता हे 4 गाय इकडं बांधूया आणि परत घरी जाऊन घरच्या गायांचं चारा पाणी करूया. आता एकदा खायला टाकले, परत रिटर्न गेल्यावरती चारा टाकायचं आणि पाणी पाजायचं. तर चला आता आधी त्यांना बांधून येऊया. गाय आणल्यात आणि जवळपास सगळ्या बांधून झाल्या त्या. आता 4 पण आणल्या होत्या, तर त्या सगळ्या बांधून झाल्या मित्रांनो. चला आता थोडंसं इकडं गावाकडे कांद्याकडे चक्कर मारूया आणि घरी जाऊया आपण. आता घरच्या गायांचं आवरूया, परत जेवण वगैरे करूया आपण पण, बघूया आपण पुढचं काम. तर चला आता बघूया इकडं काय कंडिशन आहे गव्हाची. एकदम पाणी खत दिल्यामुळे एकदम हिरवागार आहे मित्रांनो. तरी पण आता तुम्ही बघू शकताय, थोडं दुपारी जे ऊन पडतं आता सध्या, आणि थोडंसं सुकल्यागत वाटतंय. पण परत इव्हिनिंगच्या टायमिंगला संध्याकाळी एकदम गार होतो, एकदम नाही का, ऊन कमी झालं एकदम थंड असा ही होतो. आणि इकडं कांदा तो पण एकदम मस्त हिरवागार झालेला आहे. आता काल पाणी सोडलेलं आहे, अजून थोडासा राहिला आहे इकडे. इथं जो दिसतोय तो राहिलेला आहे, तर त्याला पण पाणी सोडायचं आहे आता. आज नाही तर उद्या रात्री त्याला पाणी सोडायचं आहे, कारण की आता आधी आपल्याकडे रात्रीची लाईट, तर त्याच्यामुळं आपल्याला यायला लागणार आहे रात्रीचं. तर अशा विषयी मित्रांनो. तर चला आता जाऊया घरी, आवरूया. आता गायांचं चारा पाणी झालं की मग जेवण वगैरे करून दुसरं काम करायला लागूया. आता चला आता घरी डायरेक्ट. मित्रांनो, आता आपण निघालो परत रानात. पप्पा गेलेत घेऊन, आता परत मम्मीला सोडून येऊन परत 3 कॅरेट घेऊन गेले मित्रांनो. आणि आता आपण चाललो आता परत 1 कॅरेट काढायला, परत 1 कॅरेट टोमॅटो तोडायचे मित्रांनो. आपल्याला सोडायचे थोडं टोमॅटोला पाणी वगैरे सोडायचं, खत सोडायचं. चला आता बघूया मोटर चालू होती का, कारण की रात्रीची लाईट आहे. सिंगल फेजची मोटर चालू झाली तर होईल, तर त्यासाठी आता करायची आपल्याला मोटर चालू. तर चला आता करूया आपण मोटर चालू. नाही बघा, टायगर पण आलेलं आहे मागं. तर चला आता बघूया आपण करूया मोटर चालू. तर मित्रांनो, इथं आपला 1 कॅरेट काढून झालं आता. तर मोटर चालू करायचा प्रयत्न केला मित्रांनो, पण लाईट काय बरोबर नाही आहे, तर मोटर काय चालू झालेली नाही. आणि आता आपलं हे कॅरेट काढून झालं आहे, 1 काढायचं होतं ते. तर चला आता आपण पप्पांना कॉल करून बघूया काय होतं ते, आणि येऊया जरा तिकडं आपला तळ्याच्या तिकडं चक्कर मारून येऊया, बघूया काय विषय कसा. आणि बघूया, टोमॅटोला खत सोडायचं होतं म्हणून काय, आता लाईटच नाही त्यामुळे मोटर चालू होणार नाही. मोटर चालू नाही झालं त्यामुळे आपण खत सोडू शकत नाही, तर असा विषय झाला. तर चला आता बघूया आपण ते कॅरेट आणि घरचे कॅरेट असे सगळं मिळून धुवून देऊया. तर मित्रांनो, ते 1 कॅरेट काढलेलं आपण पप्पांसोबत पाठवून दिले. आता तर घरी घेऊन येऊन ते आता 2-3 कॅरेट मिळून ते घेऊन जाणार आहेत. आणि आपण आलो होतो इकडं वर्षा रानात मित्रांनो, गायांना पाणी.
तर त्यासाठी आलो मित्रांनो आता आपण इकडे रानात. तर आता ह्यांना थोड्या वेळ चारायचं मित्रांनो. आता बसूया इथे त्या ठिकाणी निवांत. तोपर्यंत गाय पण चरतील थोडं, कारण फुगतील थोडं, मग पोट वगैरे भरलं मग संध्याकाळी जाऊया आपण घरी. तर चला आता ह्यांना जरा करू द्या आता मोकळं चरतील आता ते थोडा वेळ, मग जाऊया आपण पण घरी. तर गाय आपल्या अजून पण चरतात आहे. इथं एक आहे आणि इकडं आतमध्ये गेलं ते 2-3. आणि मित्रांनो दिवस बघू शकताय, आज दिवस गेलाय आता पूर्ण मावळायला. आणि इथं बघू शकता मित्रांनो किती मस्त लाईनी झाल्यात 2 एकदम ढगाच्या लाईनी झाल्यात, एकदम प्लेन विमान गेल्यासारखे. ते एकदम मस्त दिसते मित्रांनो. ते एकदम इव्हिनिंगचा टाइम आहे. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण एक 15-20 मिनिटात अर्ध्या तासात गाय घेऊन जाऊया घरी जाऊन गाय वगैरे बांधूया आणि बघूया आता. तर चला आता घेऊन जाऊया आपण गाया आणि बघूया आता. मम्मी पप्पा येतीलच आता, त्यांना लेट होईल थोडं, 8 वाजतील जवळपास, 8-8:30 वाजतील त्यांना बाजारवरनं येता. तर आणि इथं बघा मित्रांनो काय आत्ता जस्ट समोरून गेलं. साप होता मित्रांनो, तो पण ग्रीन. आता मी तिथं उभा होतो आणि साप इथनं गेलाय मित्रांनो, आणि आत्ता गेला आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यात तर काय दिसत पण नाही मित्रांनो, लई डेंजर आहे, समजणार पण नाही बाबा काय नाही काय. तर चला आता जाऊया, बघूया आपण घरी जाऊन काम थोडंसं घरच्या गायांना खायला चारा करायचं. चला आता जाऊया घरी. तर मित्रांनो पप्पा ते आलेत आता, मम्मीन ते आलेत बाजारवरनं. मम्मी गेली आतमध्ये आणि आता चाललो मित्रांनो आपण पाणी आणायला. चला आता आधी पाणी घेऊन येऊया मित्रांनो. इथं आपण जार घेऊन आलो दोन्ही पण. तर चला आता बघूया कितीचं विकलंय काय. मम्मी लागला का हिशोब किती झाले? तर मित्रांनो सगळं सेल झालंय. आता मम्मीचा चाललाय हिशोब. मित्रांनो आपला आजचा बाजार एकदम मस्त झालेला आहे, सगळं सेल झालेलं आहे मागच्या बाजारसारखंच. आणि आजची अर्निंग मित्रांनो जवळपास 8,000 झालेली आहे, 8K क्रॉस झालेली आहे आजची. आणि लास्ट मंडे पण 6K प्लस गेलं होतं, तेव्हा पण सगळा माल सेल झाला होता. आणि आज पण मित्रांनो सगळा माल सेल झालेला आहे आणि आजची अर्निंग आपली 8K झालेली. एकदम मस्त प्रकारे आजचा बाजार झालेला आहे मित्रांनो. तर चला आता करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. किती जिंकलो? 8,000.